तेच आहे असा आरोप जो आहे तो खरं संजय राऊतांनी केलेला आहे. कसे याला पाहिजे खरं तर निवडणुकीमध्ये ज्या पद्धतीचं यश मिळते ते बघितल्यानंतर त्याच्यातली वास्तविकता समजून आपण पुढे गेलो. आपण बघितलं असाल की ईव्हीएम आणि ह्या सगळ्या गोष्टींवरती आरोप करण्यापेक्षा वास्तविकता आणि वस्तुस्थितीवरती जर काही त्यांनी बोलले तर अजून सुद्धा त्यांना सुधारायला म्हणण्यापेक्षा अजून सुद्धा त्यांनी चांगल्या पद्धतीने त्यांच्या पक्षाचं काम अजून चांगलं करू शकतो. महाराष्ट्रात आणि जिल्ह्यात सगळीकडे आपण बघितलं असेल तर तिथं खूप चांगल्या पद्धतीनं सामान्य माणसांचा विश्वास मिळवण्यामध्ये महायुतीच्या सर्वच पदाधिकारी, कार्यकर्ते, नेते, आमदार, खासदार, मंत्री या सर्वांनी केलेलं काम आणि या ज्या पद्धतीचं यश मिळते हे बघितल्यानंतर ईव्हीएमवर दोष देण्यापेक्षा आपण आपली वस्तुस्थिती बघून अजून चांगल्या पद्धतीने काम करण्याचा संदेश घेतला तरच मला वाटते बरं होईल. नुसतं कोल्हापूरच नाही तर राज्यभरामध्ये महायुतीचा बोलबाला पाहायला मिळतो. त्यामध्ये भाजप आहे, शिवसेना आहे, राष्ट्रवादी आहे. कसं या सगळ्या विकासाकडे पाहताय? स्थानिक स्वराज्य संस्थांची पहिल्या टप्प्यातली ही निवडणूक झाली की ज्या निवडणुकीमध्ये महाराष्ट्रातल्या अनेक वर्ष थांबलेल्या सगळ्या निवडणुका या सगळ्या अनेक वर्ष ज्या थांबलेल्या होत्या म्हणजे 5 वर्षाचा कालावधी थांबल्यानंतर सुद्धा परत आणखीन वर्ष 2 वर्ष 3 वर्षापर्यंत ज्या निवडणुका थांबल्या होत्या त्या सगळ्याची निवडणूक लागली आणि निवडणुकीनंतर सगळ्यांनाच उत्कंठ होते की कशा पद्धतीचा याचा निकाल लागतो. अपेक्षित असा निकाल की ज्याच्यामध्ये महायुतीला घवघवीत यश मिळालंय आणि या सगळ्या घवघवीत यशानंतर पुढच्या होणाऱ्या महानगरपालिकेच्या आणि जिल्हा परिषदच्या निवडणुकांमध्ये सुद्धा त्याच पद्धतीने यश महाराष्ट्रातल्या संपूर्ण स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये सुद्धा महायुती निश्चितपणे मिळवेल अशा पद्धतीचा विश्वास सुद्धा आजच्या निवडणुकीच्या निमित्तानं संपूर्ण महाराष्ट्रातल्या सर्व आमच्या पक्षाच्या नेत्यांना, कार्यकर्त्यांना आणि जनतेला सुद्धा तो विश्वास या निमित्ताने निश्चितपणानं विश्वास त्यांनी व्यक्त केला. कोल्हापुरात पुन्हा एकदा